ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी बुधवारी संसदेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं। वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालंय। मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं। यावेळी या विधेयकाच्या बाजूने 288 मतं पडली तर विरोधात 232 मतं पडली आहेत। या विधेयकाच्या चर्चेदरम्यान मात्र सत्ता पक्षांच्या खासदारांनी विधेयकाचं समर्थन केलं तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी याला कडाडून विरोध केलेला आहे। यावेळी सभागृहात चांगलाच गोंधळ देखील या निमित्तानं पाहायला मिळाला। तर तिकडे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावरती लोकसभेत एकमत झालेलं आहे। मध्यरात्री या संदर्भात लोकसभेत चर्चा झाली। राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आलाय। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांनी रात्री 1:59 अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला। या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दिला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रस्तावाला समर्थन दिलंय। मणिपूरमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही। मणिपूरमधील परिस्थिती समाधानकारक आहे असं मी म्हणणार नाही, मात्र ती नियंत्रणात आहे असं अमित शहा यांनी लोकसभेत म्हटलंय। तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय थायलंड दौऱ्यावरती आहेत। थायलंडचे पंतप्रधान पेतुनगनार्क शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून मोदी त्या देशाच्या दौऱ्यावरती आहेत। पीएम मोदी 4 एप्रिलला आयोजित 6व्या बिमस्टेक शिखर संमेलनामध्ये सहभागी होतील। बिमस्टेक शिखर संमेलनामध्ये 7 देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत। संमेलनामध्ये थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतानचे नेते सहभागी होणार आहेत। पंतप्रधान मोदींचा हा 3रा थायलंड दौरा आहे आणि त्यानंतर पीएम मोदी श्रीलंकेसाठी रवाना होतील। तर राज्य आणि राष्ट्रीय घडामोडींनंतर आता आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या। ट्रम्प यांनी भारतावरती 26% इतका टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय। तर एलॉन मस्कच्या स्पेसएक्सनं फ्रॅम 2 या मोहिमेअंतर्गत पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशाचं दृश्य दाखवणारा व्हिडिओ शेअर केलेला आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मागोमाग एक असे अनेक निर्णय घेतले। अवैध स्थलांतरितांचा मुद्दा असो की गोल्ड कार्ड असे बरेच निर्णय ट्रम्प यांनी धडाधड घेतले। ते निर्णय जरी त्यांच्या देशासाठी चांगले असले तरी त्यांच्या या निर्णयांचा जगभरात मोठा फटका बसला। सत्तेमध्ये पुनरागमन झाल्यानंतर ट्रम्प यांनी टॅरिफबाबतचे संकेत दिलेलेच होते। अखेर त्यांनी आपलं टॅरिफ कार्ड खेळलंच। बऱ्याच लोकांना माहिती नसेल की टॅरिफ म्हणजे काय। तर सोप्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखाद्या देशातून आयात करणाऱ्या वस्तूंवरती लावलेलं शुल्क म्हणजेच टॅरिफ। एकीकडे ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला मित्र म्हटलेलं आहे तर दुसरीकडे भारतावरही आयात शुल्क लादलंय। त्यांनी आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटलं ते आधी पाहूयात। तर एकंदरीत ते आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हणतायत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत या क्षणाला। तर ज्यावेळेला ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी घडत होती त्यावेळेला अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आलेले होते। ते माझे चांगले मित्र आहेत। या दौऱ्याच्या वेळी मी पंतप्रधान मोदींना बोललो, तुमचा आमच्या सोबतच व्यवहार योग्य नाही। भारत अमेरिकेकडून 52% टॅरिफ वसूल करतो म्हणून आम्ही त्यांच्यावर निम्मा 26% कर लावणार आहोत। भारत अमेरिकेकडून 52% टॅरिफ वसूल करतो म्हणून आम्ही त्यांच्यावरती निम्मा 26% कर लादणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर एकंदरीतच आपण पाहिलं की एकीकडे मैत्री सांगायची आणि दुसरीकडे त्याच मित्राच्या खांद्यावरती शुल्काचा भार लादायचा। ट्रम्प यांच्या याच खेळीमुळे मात्र भारतासह इतर देशांचीही डोकेदुखी वाढलेली आहे। तर ट्रम्प यांनी कोणकोणत्या देशांवर किती शुल्क लादलेलं आहे अगदी थोडक्यात जाणून घेऊया। तर कोणत्या देशांवरती किती शुल्क आहे? चीनवरती आहे 34%, तैवानवरती 32%, भारतावरती 26%, दक्षिण कोरियावरती 25%, 24% जपानवर, युरोपीय युनियनवरती 20%। बरं, या टॅरिफमुळे नेमका परिणाम होणार आहे तो देखील आपण जाणून घेणार आहोत की नेमका कशा प्रकारचा आणि कोणता परिणाम यामुळे जाणवायला सुरुवात होईल। तर 26% टॅरिफमुळे भारतीय कंपन्या आणि विविध क्षेत्रांना व्यावसायिक फटका बसण्याची शक्यता आहे।
तर कृषी, रसायन, औषध निर्माण, वैद्यकीय उपकरण निर्मिती कंपन्या, वाहन उद्योगांचं नुकसान त्यामुळे होऊ शकतं. तर भारतातून अमेरिकेमध्ये 11.8 अब्ज डॉलर किमतीचं सोनं, चांदी आणि हिरे निर्यात होतात. तर टॅरिफमुळे निर्यात कमी झाल्यास त्याचा फटका व्यापारी आणि कारागिरांना बसू शकतो. भारतामधून अमेरिकेला 14.39 अब्ज डॉलर्स किमतीचे मोबाईल, टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्यात. तर आयफोन आणि इतर मोबाईल उपकरणं महाग होऊ शकतात. भारताकडून अमेरिकेमध्ये 4.93 अब्ज डॉलर्स किमतीचे कपडे निर्यात केले जातात. मग वस्त्रोद्योगाला तडाखा बसण्याची शक्यता आहे. चपलांच्या व्यापाराला देखील टॅरिफचा फटका बसू शकतो. मग भारत अमेरिकेमध्ये 2.58 अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवलं जातं. तर टॅरिफमुळे निर्यात कमी झाल्यास समुद्री खाद्यांची निर्यात करण्याच्या व्यावसायिकांना त्यामुळे फटका बसू शकतो. टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये तूप, बटर आणि दूध पावडर महाग होणार आहे. तर भारतात हीच उत्पादनं स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. टॅरिफच्या घोषणेनंतर नारळ आणि मोहरी तेलाच्या किमती देखील वाढतील. तर परिणामी मोहरी आणि नारळ उत्पादकांना त्यामुळे झळ बसणार आहे. तर टॅरिफमुळे नेमका काय परिणाम होतोय यावरती तर आपण नजर टाकली आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरजी आणि अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत. शैलेंद्रजी, मी आपल्याला प्रश्न करतो, एका बाजूला मित्र म्हणायचा आणि दुसरीकडे टॅरिफ लागू करायचा. मान्य आहे की व्यवहारामध्ये मैत्री कधीही नसते, मात्र त्याची एक झलक भारतीयांना देखील पाहायला मिळाली ज्यावेळेला 26% इतका टॅरिफ लादण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती यामुळे निर्माण झालेली चुरस, स्पर्धा, अनेकांचं होणारं नुकसान, त्यामुळे एका बाजूला टॅरिफ वॉर जे आपल्याला पाहायला मिळतंय ते आपल्या संपूर्ण जगाला कुठल्या दिशेला घेऊन जाऊ शकतं. शैलेंद्र देवळाणकर सर. मला असं वाटतं की हा निश्चितपणे संपूर्ण जगाला थोडा अपेक्षित असणारा परंतु त्याचबरोबर एक प्रकारचा धक्का देणारा अशा स्वरूपाचा निर्णय होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर त्यांची प्रामुख्याने 2 उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट त्यांचं असं आहे की त्यांचा जो एकूणच सगळा खर्च आहे तो कमी करणं. त्यासाठी त्यांनी अनेक मेजर्स घेतलेले आहेत. अनेक सरकारी नोकरांना त्यांनी काम काढून टाकलंय. डिफेन्सवरचा त्यांचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि दुसरं अमेरिकेचं उत्पादन वाढवायचं. कारण अमेरिकेवरती सध्या जे कर्ज आहे ते साधारणतः 36 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे. त्यासाठी अमेरिका प्रचंड मोठा इंटरेस्ट, अब्जावधी डॉलरचा इंटरेस्ट पे करतो आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत या प्रामुख्याने अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसमुळे होत आहेत. विशेष म्हणजे भारत आणि अमेरिकेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर दोघांमधला व्यापार हा साधारणतः 130 बिलियन डॉलरचा अब्जाचा व्यापार आहे. प्रतिवर्षी भारत साधारणतः 88 अब्ज डॉलरच्या वस्तू ज्या आहेत त्या अमेरिकेला निर्यात करतो, ज्यामध्ये तुम्ही आता दाखवल्याप्रमाणे जेम्स आणि ज्वेलरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत, फार्मास्युटिकल आयटम्स आहेत, ॲग्रिकल्चर, डेअरी आणि फिशरीज प्रॉडक्ट्स त्यांच्यामध्ये आहेत. आता मुद्दा असा आहे की हा जरी व्यापार 130 डॉलरचा असला तरी देखील याच्यामध्ये व्यापार तूट आहे आणि ती व्यापार तूट भारताच्या पक्षामध्ये म्हणजे भारत ट्रेड सरप्लस मध्ये आहे आणि 26 बिलियन डॉलरचा हा ट्रेड सरप्लस आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यामध्ये येतो. त्यामुळे ते असं म्हणतायत की आम्ही मात्र भारताला व्यापार सूट देतो, भारताच्या कोणत्या प्रॉडक्टवरती आम्ही टेरिफ लावत नाही आणि भारत मात्र 52% टेरिफ आकारतो आणि त्यामुळे ते सातत्याने भारतावरती दबाव टाकण्याची यापूर्वी देखील जो 16 ते 20 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली टर्म होती त्यावेळेला देखील सातत्याने हे उदाहरण ते द्यायचे. त्यामुळे यावेळेला त्यांनी प्रत्यक्षात ती गोष्ट आणलेली. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतावरती आकारण्यात आलेलं टेरिफ हे 26% आहे आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरामध्ये भारताने अनेक स्टेप्स अशा घेतलेल्या आहेत की ज्यामुळे भारताला आकारण्यात आलेले टेरिफ तुलनेने चीनच्या तुलनेने कमी आहे. भारताने हार्ले डेव्हिडसन वरचा इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे. भारताने बर्बन व्हिस्कीज वरती इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे. भारताने 22 आयटम्स असे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजिट नंतर त्याच्या इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे. पियुष गोयल तिथे जाऊन आलेले आहेत. एक मिनी ट्रेड डील दोघांमध्ये साईन होणार आहे. त्याच्यामध्ये या गोष्टी अजूनही वर्कआउट होतील. मूळ कळीचा प्रश्न ऍग्रिकल्चर प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये आहे. करून अमेरिकन सफरचंद असतील, अमेरिकेतले बदाम असतील, हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकले जावेत. अमेरिकेचं व्हे प्रोटीन आहे ज्याच्यावरती आपली इम्पोर्ट ड्युटी जी आहे मिल्क पावडरवरची 22% 2019 मध्ये आपण वाढवलेली आहे, त्यांना ते भारतात विकायचं. त्यामुळे हा गोष्टी त्यांना सातत्याने दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचे जे सध्या ऍडवायझर इलॉन मस्क आहे, त्यांची जी टेस्ला कंपनी आहे, तिचे जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत
हे प्रामुख्याने याच्यावरती फार मोठी इम्पोर्ट ड्युटी भारत आकारतो. त्यामुळे ती कमी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. मला बर असं वाटतं, की जसं हार्ले डेव्हिडसनवरची इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली, तशाच पद्धतीने टेस्लावरची पण इम्पोर्ट ड्युटी कमी होईल. हम्म. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, की याचा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम होणार आहे का? तर तो फारसा परिणाम होणार नाही. तर कारण लक्षात घ्या, की भारताची जी एकूण निर्यात हम्म. अमेरिकेला आहे, ती आपल्या जीडीपीच्या फक्त 3% आहे. त्यामुळे हा इतका छोटा कंपोनंट आहे आणि बर त्यामुळे अमेरिकेने इम्पोर्ट ड्युटी वाढवली म्हणजे सर्वसामान्य माणसांना फार त्रास होईल असं काही नाहीये. मला सांगा, जरी टेस्लाची व्हेकल ही भारतामध्ये विकायला आली आणि 0% आपण टेरिफ लावलं, तरी देखील त्याची ॲव्हरेज किंमत 35 ते 40 लाख असणार आहे. बर हार्ले बर डेव्हिडसनवरती जरी 0% इम्पोर्ट ड्युटी लावली, तरी तिची ॲव्हरेज किंमत ही 15 ते 16 लाख असणार आहे. त्यामुळे ह्या फक्त श्रीमंत लोकांना याचा झळ पोहोचेल. सामान्य गरीब बरं लोकांना याची शैलेंद्र सर, आपल्याला वाटतं की फार श्रीमंतांना याची झळ पोहोचेल, मात्र सर्वसामान्य नागरिक आणि एकंदरीतच पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती असलेलं जे इकॉनॉमी आहे याच्यावरती त्याचा किती परिणाम होणार आहे? अर्थतज्ञ अच्युत गोडबोले सरांकडे मला यावेळेला जायला आवडेल. संपूर्णच जगभरामध्ये येत्या काळात मंदीचं सावट येऊ शकतं असं म्हटलं जातं, तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती, त्यांच्या खिशावरती टॅरिफ संदर्भामध्ये किंवा टॅरिफ वॉरचा कितपत परिणाम होईल हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं सर. मला असं वाटतं त्याचा परिणाम बऱ्यापैकी होईल असं मला वाटतं. हम्म. पहिली गोष्ट हा रेसिप्रोकल टॅरिफ नाहीये. हम्म. रेसिप्रोकल त्याची भाषणं बरीच होती, तुम्ही जेवढा टॅरिफ लावाल तेवढंच मी टॅरिफ लावीन वगैरे. हम्म. ती सगळी बंडल होती. त्यांनी काय केलंय की आपल्याकडले जे ट्रेड डेफिसिट अमेरिकेचा जो आहे हा. प्रत्येक देशात, त्याच्या प्रपोर्शनेट त्याने त्याच्यात 50% होता. एक फॉर्म्युला आहे, त्याचं फॉर्म्युला जात नाही मी आता. पण त्याच्याप्रमाणे म्हणजे चीनचा ट्रेड डेफिसिट खूप जास्त असेल हा. तर त्याच्यावरती टॅरिफ जास्त, भारताचा त्यापेक्षा कमी असेल तर ते कमी. भारताचा कमी म्हणजे आपल्या पॉलिसीज बरोबर काही कमी झालेलं नाहीये. त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला सुद्धा आता त्यांनी पब्लिश केलेला आहे. तर त्या फॉर्म्युलाप्रमाणे ट्रेड डेफिसिट तुमचा जेवढा कमी जास्त त्याप्रमाणे त्याच्या फॉर्म्युलाप्रमाणे सरसकट त्यांनी सगळ्यांना टॅरिफ लावलेला आहे. त्याप्रमाणे आपला तो 26% होतो. काही लोकांच्या मध्ये 10+16 आहे, काही लोकांच्या मध्ये 10+26 आहे. त्याच्यात अजून पण वाद चाललेत. बर आता एक इकॉनॉमिक्स भाग असा की हा म्हणजे आयात शुल्क त्याला म्हणजे आयात टॅक्स त्याला म्हणतात. खरं म्हणजे अमेरिकेला सगळं फ्री ट्रेडच्या मते त्यांनीच पहिल्यांदा खरं म्हणजे टॅरिफ कमी करा, सबसिडीज कमी करा, फ्री मार्केटमध्ये इंटरव्हेन्शन नको सरकारचं, हा त्यांचाच घोषणा होता आणि त्याच्याचमुळे जागतिकीकरण त्यांनी खरं आणलं. आणि 1980च्या सुमारास जगामध्ये 91च्या नंतर भारतामध्ये वगैरे. आणि त्याप्रमाणे आपले टॅरिफ डब्ल्यूटीओ मध्ये अग्री झालेले ते सगळे, की कोणी किती टॅरिफ लावायचे, काय लावायचे, हे सगळे अग्री झालेले. ते सगळे अमेरिकेला फायद्याचे होते त्यावेळेला. पण नंतर काय झालं की चीन, भारत आणि इतर अनेक राष्ट्र जसं वरती यायला लागली तस तसं त्याचा परिणाम आणखी वेगळा व्हायला लागला. हे जे ट्रेड सरप्लस जो आहे, तर एक हा हा. गंमत अशी की अमेरिकेचा दोन तऱ्हेचा डायलेमा आहे, पण त्याला मला एक्सप्लेन करायला वेळ लागेल. एका बाजूने डॉलरचं वर्चस्व त्यांना ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला हे ट्रेड डेफिसिट त्यांना कमी करायचंय. दोन्ही बरं जवळपास शक्य आहे. कारण ट्रेड डेफिसिट जेव्हा होतो तेव्हा भारत, चीन यांच्याकडे बरेच डॉलर्स येतात, कारण आपला जो सरप्लस असतो, हा हा आपली हा. निर्यात जास्त असते, तेव्हा आपल्याकडे डॉलर्स चिकार येतात. आणि आपल्यासारखे राष्ट्र भारत, चीन, जपान वगैरे सगळे राष्ट्रपती अमेरिकेमध्येच ते गुंतवतात. म्हणजे त्यांच्या बॉन्डमध्ये किंवा त्यांच्या शेअर्समध्ये किंवा त्यांच्या कारखान्यात किंवा असे सगळे. तेव्हा अमेरिकेमध्ये त्याचे डॉलर्स होतात आणि याचं कारण डॉलरची सुप्रीमसी आहे, म्हणून हे सगळं होऊ शकतं. बर तर ती त्यांना टिकवायची आणि एका बाजूला ट्रेड डेफिसिट कमी करायचं, हे दोन्ही जवळपास अशक्य आहे. पण त्या इकॉनॉमिक्स मध्ये आपण शिरायला नको. पण याचा परिणाम काय होणार आहे सांगतो. हा हा टॅरिफ वाढल्यामुळे अमेरिकेमध्ये किमती वाढणार आहेत, इन्फ्लेशन खूप वाढणार आहे. त्यामुळे मंदी येण्याची शक्यता बरीच जास्त. कालच जेपी मॉर्गन आणि गोल्डमन सॅक्सच्या लोकांनी मंदीची शक्यता जी 10-20% असते नेहमी, त्याचं 40%, कालच्याच रिपोर्ट प्रमाणे हा हा. 40% येण्याची शक्यता वर्तवली. आणि एकदा अमेरिकेत मंदी आली की ते जगभर पसरते. मी तुम्हाला 2007-8 मध्ये ग्रेट रिसेशन आलं होतं. नक्की. 1930 साली ग्रेट डिप्रेशन आलं होतं. आणि त्या हम्म. 1930 सालाच्या सुमाराला सुद्धा त्यांनी अशाच तऱ्हेचे टॅरिफ पूर्णपणे बदललेले होते. त्यामुळे टॅरिफ पूर्ण बदलणं आणि ग्रेट डिप्रेशन ह्याच्यात खूप मोठा संबंध आहे. तर नक्की. त्यामुळे अनेक तज्ञांचं म्हणणं असं आहे की मोठ्या प्रमाणावर मंदी येईल. आणि अमेरिकेत मंदी आली की अर्थात डिमांड, कारण महागाई वाढली की महागाई कंट्रोल करण्याकरता इंटरेस्ट रेट वाढवतात. इंटरेस्ट वाढवले की कंझ्युमर कमी कंझ्युम करतात. नक्कीच, म्हणजे इंडस्ट्रियल एका पाठोपाठ असलेली ही चेन आपल्याला म्हणावी लागेल. वेळेची आणि त्याचा परिणाम सगळ्या जगावर होणार आहे, हे लक्षात ठेवा. ते इतकं साधं निश्चित. सुद्धा नाहीये. पण इमिडिएटली देवळकर म्हणाल तसं इमिडिएटली ताबडतोब उद्या काही होईल असं मला वाटत नाही. पण इफ दिस कंटिन्यूज, त्यात निगोशिएशन चालू आहे, भारताने पाऊल नक्कीच. उचललेले आहे. त्यामुळे ते कदाचित ट्रम्प थोडे मागे घेईल काही गोष्टी.
त्यामुळे ते अजून काय नक्कीच प्रत्यक्ष घडेल जगभरावरती नाही. याचे परिणाम दिसून येतील. धन्यवाद शैलेंद्र देवळाणकर सर आणि अच्युत गोडबोले सर. वेळ कमी असल्यामुळे आपल्याला फार बोलता आलेलं नाही आहे, मात्र धन्यवाद या विषयावरती आपण बोललात त्यासाठी. एलॉन मस्कच्या स्पेसएक्सनं फ्रॅम-2 मोहीम अंतर्गत 4 खासगी अंतराळवीरांचा एक गट एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत पृथ्वीभोवती फिरण्यासाठी पाठवला. या उड्डाणानंतर अगदी काही तासातच अंतराळ संस्थेनं पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचे दृश्य दाखवणारा एक व्हिडिओ जारी केला. फ्लॉरिडा इथल्या नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन 9 प्रक्षेपण यानाचं उड्डाण झालेलं, त्यावरील क्रूने त्यांच्या असाधारण दृश्यावरून अविश्वसनीय फोटो काढले. स्पेसएक्सनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती पृथ्वीभोवती फिरताना अवकाशातील दृश्य पाहायला मिळत आहे. सीईओ एलॉन मस्क यांनी व्हिडिओ पुन्हा शेअर केला आणि त्याला अनोखं कॅप्शनही दिलं. तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये राज्य, देश आणि विदेशात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.